So, good morning everyone. Welcome to all of you for the next lecture of economics. In last lecture we had discussed about, I think, importance of microeconomics, and we'll continue this point. I think we had discussed 4 points relating to microeconomics. So first one was price determination. Whenever we enter into market, we have to decide or quote the price of our product. So for that we need microeconomics because it is related with the demand and supply. The second point was free market economy. In market in which we want to enter, we have to analyze that market. If market is free, is giving free economy, it means if anyone can enter into market at any point of time. If anyone want to exit from the market, they can exit from the market. Like in our India, कोणी कोणताही बिझनेस चालू करू शकतो आणि कधीही एंट्री करू शकतो. आपण फ्री मार्केट इकॉनॉमी मध्ये रिस्ट्रिक्शन्स नाहीये आणि त्यामुळे तुम्ही ज्या मार्केटमध्ये एंट्री करताय, त्या बिझनेस मध्ये एंट्री करताय, तिथं कोणता प्रोडक्ट तयार करायचा आहे, कसा प्रोडक्ट तयार करायचा आहे, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्सची मदत लागते. फॉरेन ट्रेड बद्दल डिस्कशन केलं काल आपण की फॉरेन ट्रेड करायचं आहे तुम्हाला. इफ यू वांट टू इम्पोर्ट एक्सपोर्ट युअर प्रोडक्ट, व्हॉट यू हॅव टू डू? यू हॅव टू डू डीप स्टडी ऑफ द मार्केट वेअर यू वॉन्ट टू एंटर. सिंपल आहे, ज्या मार्केटमध्ये तुम्हाला एंट्री करायची त्या मार्केटची कंडिशन वेगळी असणार आहे. तुम्ही फॉरेन मध्ये जाऊन बिझनेस करण्याचा प्रयत्न करताय. इफ यू वांट टू एंटर इन फॉरेन मार्केट, यू हॅव टू डू डीप स्टडी ऑफ दॅट मार्केट. गव्हर्नमेंट पॉलिसीज काय, व्हॉट आर द मेंटॅलिटीज ऑफ द कन्झ्युमर्स, अनालाइज करावं लागेल. व्हॉट आर द चॅलेंजेस ओव्हर देअर, जॉग्राफिकल कंडिशन्स कसे त्या मार्केटची जिथे तुम्हाला एंट्री करायची फॉरेन मार्केटमध्ये. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्सची मदत लागते. डीप स्टडी करावं लागतं. नंतर आपण बघितले इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग. इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ मॉडेल, तुम्हाला काय उदाहरण दिलं की जेव्हा गव्हर्नमेंट एखादी पॉलिसी ठरवते, एखादा पॉलिसी इम्प्लिमेंट करते, डायरेक्ट करत नाही, त्याच्यासाठी खूप डीप स्टडी लागतो. आपल्याला असं वाटतं की अचानक गव्हर्नमेंट एखादा डिसिजन घेते, पण त्याच्या मागचा पार्श्वभूमी खूप मोठा असतो, त्याच्या मागे खूप डीप स्टडी लागते. मायक्रो इकॉनॉमिक्सचा फायदा हा इकॉनॉमिक मॉडेल तयार करण्यासाठी. आज इंडिया हा एक मोठा मॉडेल आहे लोकांसाठी. इंडिया इज अ बिग कंट्री अँड एनी और एव्हरी कंट्री वॉन्ट टू एंटर इन टू इंडिया. सगळ्यांना वाटतं की इंडियामध्ये बिझनेस करावा, है ना. तर हा मॉडेल काही अचानक तयार झाला नाही. इव्हन जो महाराष्ट्रामध्ये जो मॉडेल तयार दिसतोय तुम्हाला, इंडस्ट्री एवढे डेव्हलप झालेले आहेत किंवा बरेच राज्य जे आहेत ते फोकस करतात इंडस्ट्री डेव्हलपमेंटसाठी, ते मायक्रो इकॉनॉमिक्सचा उपयोग करतात. ते डीप स्टडी करतात, वेगवेगळे फॅक्टर्स अनालाइज करतात आणि त्यानंतर डिसिजन घेतात की कशा प्रकारचा मॉडेल डेव्हलप करायचा. तर इकॉनॉमिक मॉडेल डेव्हलप करण्यासाठी, एखादा पॉलिसी फ्रेम करण्यासाठी, गव्हर्नमेंट जेव्हा पॉलिसी घेतोय किंवा एखादी कंपनी जेव्हा एखादी पॉलिसी घेते, तेव्हा त्या कंपनीला त्या पर्टिक्युलर सेक्टरसाठी एक डीप स्टडी लागते आणि त्यानंतर तो मॉडेल तयार होतो. अचानक मॉडेल तयार होत नाही. त्यानंतरचा पॉइंट होता बिझनेस डिसिजन, है ना. सिग्निफिकन्स म्हणजे 6 पॉइंट होता ना, 5. बिझनेस डिसिजन्स घ्यायचे तुम्हाला बिझनेससाठी. कोणत्या प्रकारचा एक्सपांड करायचा आहे का बिझनेसने, कोणत्या कंपनीला कॅप्चर करता येईल का ऍसेट्स विकायचे, का आहे त्याच पोझिशन मध्ये सध्या बिझनेस चालू ठेवायचा, का चेन बदलायची. हे एवढे सोपे डिसिजन नाहीये. तर बिझनेस डिसिजन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्सची मदत लागते, डीप स्टडी लागतं. आता जसा AK-47 नावाची गन तुम्ही ऐकली असेल, बऱ्याचदा न्यूज मध्ये ऐकतात. AK-47 ही ऍक्च्युली मध्ये ही कंपनी गन्स बनवते. आज ती कंपनी इलेक्ट्रिक व्हेकल बनवते. रशियन कंपनी गन्स सोडून डायरेक्ट इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवू लागले. काहीच देण नाही इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि गन्सचं.
कारण की त्यांना लक्षात आलं की येणारा काळ हा बंदूकगोळ्यांचा नाही आता सगळे मिसाईल्स बॉम्ब्स कुठे एकेकाला मारत बसा, एक बॉम्ब टाकला 100 मारत. म्हणजे येणारा काळ हा बदलतोय हे त्यांना लक्षात आलं. पण ते जर त्याच्यातच टिकून राहिले की नाही आमचा कोर बिझनेस काय बंदूक बनवण्याचा, आम्ही बंदूकच बनवत राहणार. BMW नावाची कार, ती कंपनी आधी कार बनवत नव्हती. त्या कंपनीचा कोर बिझनेस इन्व्हेन्शन इंडस्ट्रीज ज्या आहेत, इन्व्हेन्शन इंडस्ट्रीज म्हणजे एरोप्लेन्स वगैरे मध्ये त्याचे जे इक्विपमेंट्स आहेत, त्याचे जे पार्ट्स आहेत ते बनवत होती ती कंपनी. तिला लक्षात आलं की इथं थोडासा मार्जिन कमी भेटतो किंवा बिझनेसचा लाईन चेंज करावं लागेल आणि त्यांनी कार बनवण्याला सुरुवात केली. आणि या स्टॉकमध्ये कधी कधी असं होतं की विचार करावा लागतो की आता आपण मार्केटमध्ये सस्टेन करू शकतो का बिझनेस डिसिजन. वोडाफोन आयडिया लक्षात आलं, जिओ सारख्या मोठ्या कंपनीला आता जर टक्कर द्यायची तर काही ना काहीतरी नवीन प्रयोग करावा लागला. काय केला, एकदमच बिझनेस लाईन चेंज केला. वोडाफोन आणि आयडिया मर्ज झाला की नाही. हे डिसिजन काय अचानक घेतले असतील का, बरं घेताना सर एसीच्या कॅबिन मध्ये बसून घेतले असतील का, विचारायला काय करावं, चला पार्टनरशिप करून टाकूया, चला जॉईंट व्हेंचर करून टाकूया, नाही. त्याच्यासाठी मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला असेल, डीप स्टडी केली असेल, वेगवेगळे फॅक्टर्स लक्षात घेतले असतील, फ्युचर कॉन्सिक्वेन्सेस सुद्धा लक्षात घेतले असतील, चॅलेंजेस लक्षात घेतले असतील, व्हॉट वी हॅव, आपल्याकडे काय रिसोर्सेस आहेत आणि काय हवे. जॉईंट व्हेंचर्स ज्याला आपण म्हणतो, हिरो आणि होंडा एकत्रित आल्या बिझनेस करण्यासाठी. का, जेव्हा 90 मध्ये या कार्स मार्केटमध्ये होत्या, होंडा ही किंवा मारुती आणि सुझुकी, मारुती ही इंडियन आहे, सुझुकी ही इंडियन आहे का, फॉरेनची कंपनी आहे ना, जपनीज कंपनी. काय झालं, 90च्या दशकामध्ये एंट्री तर दिली भारतामध्ये बिझनेस करण्यासाठी. इकॉनॉमिक्स मध्ये शिकला असेल, 1991 ची पॉलिसी इकॉनॉमिक्स 11वी लक्षात असेल तर. भारतामध्ये फॉरेनच्या कंपनीला एंट्री भेटली बिझनेस करण्यासाठी. पण प्रॉब्लेम काय होता, लोकांची मेंटॅलिटी नव्हती फॉरेन प्रोडक्ट्स घ्यायची. मग सुझुकीकडे पैसा होता, टेक्नॉलॉजी होती, सगळं काही होतं, पण इथंही बिझनेस करण्यासाठी त्यांना एक लक्षात आलं, डीप स्टडी केला, त्यांना लक्षात आलं की लोकांची मेंटॅलिटी नाही प्रोडक्ट घ्यायची. कारण की लोक अजूनही भितात, लोकांचा स्वदेशी जो पॅरामीटर तो अजूनही त्या काळात 90च्या दशकामध्ये लोकांमध्ये होता की आपण आपल्याच देशाचा प्रोडक्ट घेतो, कसा का असणार. आज बदलत आपण कम्प्लीट, आपण जिथं स्वस्त भेटतो तो घेतो. पण 90च्या दशकामध्ये तो प्रॉब्लेम होता. मारुतीकडे पैसा नव्हता, टेक्नॉलॉजी नव्हती. आता मारुतीला भीती होती की सुझुकी सारख्या जर मोठ्या कंपन्या भारतामध्ये येत असतील तर त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, पैसा आहे, सगळं काही आहे, ते आपल्या पुढे जाऊ शकतात. सुझुकीला भीती होती की मी पैसा टाकेल, टेक्नॉलॉजी टाकेल, सगळं टाकेल, कस्टमरचा मेंटॅलिटीच नाही मला प्रोडक्ट घ्यायचा. कसं घेतील कस्टमर प्रोडक्ट. हे मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला, मायक्रो इकॉनॉमिक्सचा उपयोग केला तेव्हा कळालं, डीप स्टडी केल्यावर. ओगवतो केला असते तर फेल झाले असते. मग सुझुकीला माहित होतं माझ्याकडे टेक्नॉलॉजी आहे, पैसा आहे. मारुतीला माहित होतं की माझ्याकडे कस्टमर आहे पण पैसा नाही, टेक्नॉलॉजी आहे. चला दोघं मिळून बिझनेस करू. एकमेकांचे कॉम्पिटिटर बनून एकमेकांचा गळा कापण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा दोघं मिळून बिझनेस करू. मारुती सुझुकी एकत्रित आले आणि मार्केटमध्ये लोक आता काय म्हणाले, मारुती सुझुकी इंडियन कंपनी आहे. त्याच्यामध्ये जरी शेअर्सचा वाटा असला, जसं तुम्हाला वाटतं की ऍपल अमेरिकन कंपनी आहे, बॅटरी काय नाही त्याच, पण ऍपल तर घ्यायला नको, आपण अमेरिकन प्रोडक्ट वापरतो. कारण की आता बॅटरी तर वेगळी नाही करू शकत ना. तर मायक्रो इकॉनॉमिक्सचा फायदा असा होतो की तुम्हाला कधी कधी कॉम्प्लेक्स डिसिजन जे आहेत, जटिल डिसिजन, टफ डिसिजन्स, बऱ्याचदा आपल्याला वरचं चित्र चांगलं वाटतं, वरून बघितलं तर मार्केट चांगलं वाटतं, ते लांब डोंगर चांगलं दिसते बघा, असं वाटतं की घनदाट जंगल आहे, त्या डोंगरावर खूप झाड आहेत, तिथे गेल्यास कळतं की गॅप आहेत झाडामध्ये, लूप होल्स आहेत. खरं त्या डोंगराच्या कडेला गेल्यास लक्षात येतं, लांबून जसं दिसतं तेवढं हिरवं नाहीये, आहे थोड्या प्रमाणात हिरवं, पण अजूनही स्कोप आहे. तसं तुम्ही एसी कॅबिन मध्ये बसून नाही डिसिजन घेऊ शकत. मायक्रो इकॉनॉमिक्सचा फायदा हा होतो, तुम्हाला बिझनेस डिसिजन घेताना मदत होते. जे काही डिसिजन तुम्हाला घ्यायचे बिझनेस मध्ये, तर त्याच्यासाठी मदत होते. लक्षात येते, गेटिंग माय पॉइंट सगळ्यांना. युजफुल टू द गव्हर्नमेंट है ना. आता
गव्हर्नमेंट्सला सुद्धा याचा फायदा होतो. गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करायच्या, जसं की जीएसटी. गव्हर्नमेंटने जीएसटी तो लॉन्च केला असेल, टॅक्सेशन पॉलिसी मधला पार्ट आहे. किंवा नोटबंदी, डिनॉमिनेशन अचानक केलं असेल का? नसेल केलं. गव्हर्नमेंट सुद्धा टॅक्सेशन पॉलिसी घेताना मायक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो लेवलला स्टडी करतात. कमिटीज बनवतात वेगवेगळ्या. परवाचाच उदाहरण देतो तुम्हाला. फार्मर्स बिलचा जो आंदोलन चालू आहे सध्या, है ना, शेतकरी आंदोलन. तुम्हाला वाटतं का की हे 10-12 कॅबिन मध्ये बसून किंवा एखाद्या बिल्डिंग मध्ये बसून डिसिजन घेतला असेल? नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या कमिटी ऑलरेडी आधीपासून काम करत होत्या. अगदी ही गव्हर्नमेंट येण्याच्या अगोदरपासून. कळलं का? बघा, संस्था ह्या चालत असतात. धीरूभाई अंबानी गेले म्हणून रिलायन्स बंद पडला नाही. मुकेश अंबानी उद्या रिटायर होते, रिलायन्स बंद पडला नाही. मुकेश अंबानी त्यानंतर त्यांची मुलं सांभाळतील, त्यांच्या मुलांच्या नंतर त्यांची मुलं सांभाळतील. हा झाला एक पॉईंट. टाटाला तर वारसदारच नाहीये. मग उद्या टाटा बंद पडणार आहे का? टाटाला तर वारसदार नाहीये ना. तर नाही, संस्था हे चालत असतात. गव्हर्नमेंट सुद्धा तसंच असतं. आपल्याला वाटतं की एखादा डिसिजन ह्या गव्हर्नमेंटने घेतला, पण ते काय होतं? एक उदाहरण देतो तुम्हाला. ते काय केलं, आई किचन मध्ये होती, डब्बा उघडत नव्हता. आईने थोडासा प्रयत्न केला, स्वतः करते आधी प्रयत्न, मग नंतर काय केलं, पप्पाला बोलवलं आणि एवढा डब्बा उघडला. पप्पाने सुद्धा जोर लावून डब्बा उघडण्याचा प्रयत्न केला, निघाला नाही डब्बा. शेवटी आपल्याकडे आला डब्बा आणि आपण असं डब्बा काढला आणि असे बघतो चल निघाला. काय तुम्हाला डब्बा निघाला? तुम्हाला काय वाटतं, डब्बा कोणी उघडला? त्या मुलाने उघडला, आईने थोडा उघडला होता, वडिलांनी थोडा उघडला होता, आणि शेवटी तुम्ही उघडला म्हणून तुम्ही त्याचं क्रेडिट घेता. सेम गव्हर्नमेंट लाईन मध्ये सुद्धा तसंच होतं. ज्या पॉलिसीज तुम्हाला आज दिसतात ना, त्या कदाचित त्याच्यावर भरपूर कमिट्या बनलेल्या असतात अगोदरच. त्या कमिट्या रेकमेंडेशन देत असतात. शेवटी ज्याने झाकून उघडले त्याने क्रेडिट घेतं. आणि आपल्याला डोळ्यासमोर असं वाटतंय की ह्यानंच डब्बा उघडलाय, आणि शेवटी क्रेडिट पण त्यालाच भेटतं. खूप प्रयत्न केला डब्बा उघडण्याचा, आजीला म्हणते आई, पण शेवटी तुमच्या नातवाने डब्बा उघडला. आजी खुश, बदाम खात आहे, काजू खात आहे. आणि जर निघाला नसता तर आजी बदाम काजू जास्त खाऊ घातली असते. ताकद नाही रे तुझ्यात. तो जो नातू आहे ना, तो करंट गव्हर्नमेंट आहे. जेव्हा केव्हा एखादी गव्हर्नमेंट डिसिजन घेते ना, आपल्याला असं वाटतं की त्या गव्हर्नमेंटचाच तो डिसिजन आहे. तसं नसतं. सिस्टम ह्या ऑलरेडी मागे चालत असतात. पडद्यामागचे हिरो वेगळे, कमिटीज ऑलरेडी बनत असतात आणि त्या कमिटीज वेगवेगळ्या वेळेला रिपोर्ट्स देत असतात. फक्त कधी गव्हर्नमेंट डिसिजन घेते आणि कधी घेत नाही. मायक्रो इकॉनॉमिक्सचा अनालिसिस करून गव्हर्नमेंट डिसिजन घेत असते. गव्हर्नमेंटलाही त्याचा फायदा होतो मायक्रो इकॉनॉमिक्सचा, फक्त बिझनेस डिसिजन घेण्यासाठी नाहीये. गव्हर्नमेंट म्हणजे बीजेपी नाहीये, गव्हर्नमेंट म्हणजे काँग्रेस नाहीये, गव्हर्नमेंट म्हणजे आम आदमी पार्टी नाहीये, गव्हर्नमेंट म्हणजे शिवसेना नाहीये. गव्हर्नमेंट इज अ डिफरंट कन्सेप्ट. एनीवन कॅन बी अ गव्हर्नमेंट. उद्या नवीन पार्टी उद्या आली मार्केटमध्ये, जशी आम आदमी पार्टी अचानक आली या मागच्या 7-8 वर्षामध्ये, उद्या नवीन पार्टी उद्या असेल ती सुद्धा गव्हर्नमेंट बनवू शकते. तर गव्हर्नमेंट हा वेगळा कन्सेप्ट आहे. त्यामुळं गव्हर्नमेंटला सुद्धा युजफुल होतो. काही डिसिजन घ्यायचे गव्हर्नमेंटला, नवीन काहीतरी पॉलिसी बनायची, टॅक्सेशन पॉलिसी असते किंवा वेगवेगळ्या धोरणं घ्यायची असतील गव्हर्नमेंटला, पॉलिसी बनवायची असते. मायक्रो इकॉनॉमिक्सचा फायदा होतो. कळालं का? लक्षात येतंय? आणि शेवटचं आहे वेलफेअर ऑफ इकॉनॉमिक्स. वेलफेअर फायदा, वेलफेअर, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस.
संसाधनांचा योग्य वापर केला तर इकॉनॉमी आपोआप स्टेबल होते. तुमच्या असं म्हणतात की तुमच्या घरात जो पैसा आहे तुम्ही काय करता, इन्कम वाढवण्यावर भर देतात. दोन प्रकारे तुम्ही प्रॉफिट वाढवू शकता. तुमचा इन्कम तुम्ही दोन प्रकारे वाढवू शकता. एक तर जास्त काम करून किंवा खर्च कमी करून. कळायला का मी काय म्हणतोय? कधी कधी असं होतं की तुम्ही बसा स्वतः घरामध्ये, तुम्हाला लक्षात येईल तुमच्या स्वतःच्या पॉकेट मनीचा किंवा तुमच्या घरचा अनालिसिस करा, तुम्हाला असं लक्षात येईल की बरेच खर्च असे आहेत जिथं आपण कंट्रोल करू शकतो पण आपण तिथे जास्त खर्च करतो आणि तिथे वेस्टेजेस जास्त होतं. एखादी कंपनी, त्या कंपनीला वाटतं की मी काही जरी केलं तर माझा प्रॉफिट वाढत नाहीये, मी प्राइस वाढवू शकत नाही, माझा कॉम्पिटिटर तेवढा प्राइस ठेवतो, मी प्राइस वाढवला तर माझ्याकडून कोणी घेणार नाही, मी लेबरची फीस कमी करू शकत नाही, वेजेस कमी करू शकत नाही, मी एम्प्लॉईजची सॅलरी कमी करू शकत नाही, मी रॉ मटेरियल स्वस्तात घेऊ शकत नाही कारण की ऑलरेडी मी प्रयत्न केले, रॉ मटेरियल जेवढ्याला भेटतं तेवढ्याला मी घेतोच आहे. पेट्रोल डिझेलचे भाव माझ्या हातात नाही, ते सुद्धा मी कंट्रोल करू शकत नाही. ऍडव्हर्टाइजमेंट केल्याशिवाय, मार्केटिंग केल्याशिवाय प्रोडक्ट विकला जात नाही. सगळे पॅरामीटर बघितले पण मायक्रो इकॉनॉमिक्सचा अनालिसिस केला, मायक्रो स्टडी केला, डीप स्टडी केला तर तुम्हाला लक्षात येईल की कुठं ना कुठं तरी तुम्हाला स्कोप आहे एक्सपेन्सेस कमी करण्याचा. यू कांट अवॉइड द एक्सपेन्सेस. तुम्ही एक्सपेन्सेस अवॉइड करू शकत नाही, बट यू कॅन मिनिमाइज द एक्सपेन्सेस. कंप्लीट बंद नाही करू शकत पण काही प्रमाणात मिनिमाइज करू शकतात. मायक्रो इकॉनॉमिक्स, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता एखाद्या बिझनेसचा रिसोर्सेस काय, रॉ मटेरियल, रिसोर्सेस संसाधन काय बिझनेस चालवण्यासाठी, रॉ मटेरियल, लेबर, एम्प्लॉईज, मशिनरी, जे काही तुम्ही आहे तुमच्याकडे ज्याचा वापर करून तुम्ही बिझनेस करताय ते तुमचे संसाधन आहे. ह्युमन रिसोर्स सुद्धा संसाधनच आहे, माणूस. त्याचा योग्य वापर तुम्ही करू शकता, कॉस्ट कटिंग करू शकता, है ना. तर तुम्ही मायक्रो लेवलवर स्टडी करताल तर तुम्हाला कळेल की तुम्ही कसं संसाधनांचा योग्य वापर करू शकता आणि संसाधनांचा योग्य वापर करून इकॉनॉमीला समृद्ध बनवू शकतात, वेलफेअर चांगलं बनवू शकतात. मग एखाद्या कंपनीचं असेल, एखाद्या व्यक्तीची इकॉनॉमी असेल किंवा एखाद्या संस्थेची इकॉनॉमी असेल, कोणाची. अगदी तुम्ही पर्सनल फायनान्स मध्ये सुद्धा तसं करू शकता, तुमच्या स्वतःच्या जीवनशैलीची. मायक्रो स्टडी करा, तुम्हाला कळेल तुम्ही कुठं खर्च अवॉइड करू शकता आणि कुठं नाही. होता ना कोरोना काळाला सगळ्यांनी बरोबर मायक्रो स्टडी केली, खर्च कुठं अवॉइड करता येतात तिथं खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला. घरात चर्चा झाली असेल की आता खर्च कमी करा. खर्च कमी करा म्हणजे काय, जेवणाचं बंद करा, गाडी चालवायचं बंद करा, टीव्ही बघायचं बंद करा, पण जिथं अवॉइड करता येतात तिथं अवॉइड करा. ठीक आहे. सो हियर वी एंड द सिग्निफिकन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. द नेक्स्ट पॉइंट इज मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता थोडंसं वाईड लार्ज लेवलला जाऊया. मॅक्रो इकॉनॉमिक्स हा लार्ज लेवलचा स्टडी आहे. कधी कधी डेप्थ मध्ये आपण अनालिसिस नाही करू शकत. भरपूर फॅक्टर्स आहेत, त्या सगळ्यांचा समाविष्ट अभ्यास केला तर खरा कन्क्लुजन निघतो आणि त्यामुळे मॅक्रो इकॉनॉमिक्स इथं कामाला येतो. मॅक्रो म्हणजे मोठा, लार्ज स्केलवर केला जाणार. बघू काय म्हणतात. Macroeconomics is the branch of economics which analyzes the entire economy. बघा आतापर्यंत मी काय म्हणत होतो, एखाद्या कंपनीचा, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या गव्हर्नमेंटचा अभ्यास करायचा म्हणजे काय, मायक्रो. पण आता कम्प्लीट इकॉनॉमीचा अभ्यास करायचा आहे, कम्प्लीट वाईड रेंजवर, तर तो काय झाला, मॅक्रो. ठीक आहे. इट डील्स विथ द टोटल एम्प्लॉयमेंट. यू वॉन्ट टू अनालाइज हाऊ मच इज द एम्प्लॉयमेंट ऑफ इंडिया. तुम्हाला अभ्यास करायचा आता कोरोना काळात किती एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज कमी झाल्या,
किंवा येणाऱ्या काळात किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत एम्प्लॉयमेंटच्या. आता एम्प्लॉयमेंट काय एका फॅक्टरवर डिपेंडेंट आहे का, एका सेक्टरवर डिपेंडेंट आहे का, एका कंपनीवर डिपेंडेंट आहे का, त्याचे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. यू हॅव टू अनालाइज गव्हर्नमेंट पॉलिसीज ऑल्सो, यू हॅव टू अनालाइज कंपनीज ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो, यू हॅव टू अनालाइज द what we can say educational level of the employees also, various factors. आणि त्या सगळ्या फॅक्टरचा कॉम्बिनेशन करून कन्क्लुजन काढावं लागतं. म्हणजे तुमचं आता काम वाढलंय, मॅक्रो लेवलवर काम वाढतं, मायक्रोवर काम वाढत नाही. मायक्रो डेप्थ मध्ये जातो आपण. मॅक्रोवर भरपूर घटकांचा सायमल्टेनियसली अभ्यास करायचा आहे. मॅक्रो अवघड आहे का मायक्रो अवघड आहे? दोन्ही अवघड आहे. इन डेप्थ स्टडी करणं सुद्धा अवघड आहे. एकच घटक आहे पण त्याचा कम्प्लीट कन्क्लुजन काढणं हा सुद्धा अवघड पाठ आहे. आणि मॅक्रो लेवलवर बघा, मायक्रो क्वालिटीला जातं, मायक्रो क्वांटिटीला जातं. मॅक्रो क्वांटिटी भरपूर घटक आहे, त्यामुळं थोडासा अवघड होतं मॅक्रो लेवलचा स्टडी करायला, कारण की क्वांटिटीज भरपूर आहे. लार्ज स्केलवर स्टडी करायचं. एम्प्लॉयमेंट वाढणार आहे का कमी होणार आहे असं आपण एका जागी बसून किंवा एखाद्या कंपनीचा अभ्यास करून एखाद्या सेक्टरचा अभ्यास करून नाही सांगू शकत है ना. आता उद्या आपण त्याच्यावर डिस्कशन करूया की मॅक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी कसा केला जातो आणि कधी कामाला येतो.